शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे भाव, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। मनोज जरांगे पुन्हा मैदानात, मराठा आरक्षणानंतर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन उभारणार। अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर देखील शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी थेट भाऊबीजेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा सरकारला दिलाय। मुंबईबाहेर महायुतीचा निर्णय, स्थानिक स्थितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। आता निवडणुका झाल्यास पराभवाला सामोरं जावं लागेल अशी शंका असल्यामुळेच विरोधक निवडणूक पुढे घेण्याची मागणी करतायत। त्यासाठीच मतदार याद्यांचं कारण पुढे केलं जातंय। 1.5 लाखात घर कसं बांधायचं, घरकुल लाभार्थ्यांचा सवाल। घर बांधकामासाठी घ्यावं लागतंय बँकांकडून कर्ज। घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्जासाठी इकडे तिकडे भटकंती अथवा व्याजाने पैसे उचलावे लागतात। शासनाकडून घरकुलासाठी 1.5 लाखांऐवजी 5 लाख रुपये अनुदान देण्याची मागणी होत आहे। खुल्या बाजाराच्या तुलनेत दर 1000 आणि अधिक, कापूस सीसीआयच्या खरेदीला मान्यतेचे ग्रहण। खुल्या बाजाराच्या तुलनेत कापसाचे हमी दर क्विंटल मागे 1000 रुपयांनी अधिक आहेत। यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राकडे जाण्याचा कल वाढल्याचं दिसतंय। गोंदिया जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, जिल्ह्यासाठी 350.21 लाखाचा निधी मंजूर। जिल्ह्यातील 6398 शेतकरी बाधित। अकोला जिल्ह्यात वाढीव मदतीसाठी 5 कोटींची गरज, अहवाल शासनाला सादर। मदत केवळ 5755 हेक्टर क्षेत्रासाठी। आता 1 हेक्टर पर्यंतच्या वाढीव मदतीसाठी 4,93 लाखांची गरज असून याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला। ही मदत 5577 हेक्टर क्षेत्रासाठी राहणार आहे। बँक खातेधारक आता 4 नॉमिनी करू शकतात। 1 नोव्हेंबरपासून लागू होईल नवीन व्यवस्था। खाते नामांकन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ग्राहक प्रत्येक नामांकित व्यक्तीचा हिस्सा किंवा टक्केवारी देखील निश्चित करू शकतील, ज्यामुळे 100% हिस्सा सुनिश्चित होईल आणि कोणतेही संभाव्य वाद दूर होतील। मतदार यादी सुधारणांची गरज, मुख्यमंत्री म्हणाले 2012 मध्ये केली होती याचिका। मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती व्हावी ही माझी देखील भूमिका आहे। ही भूमिका आतापासून नव्हे तर आधीपासून आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। वर्धा जिल्ह्यात खचलेल्या विहिरीच्या नुकसानीची प्रतीक्षाच पिके हातची गेली, पुरामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान। गोपीनाथ मुंडे यांचा खरा राजकीय वारसदार कोण, महाजन आणि मुंडे कुटुंबात निर्माण झाले वादंग। छगन भुजबळ यांनी बीडमधील ओबीसी महाएल्गार सभेत धनंजय यांनाच वारसदार ठरवले। मात्र या विधानानंतर मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी तीव्र आक्षेप घेतला। लोणार मेहकरमध्ये जोरदार पाऊस, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, शेतातील सुडी भिजल्या, तालुक्यात रब्बी पेरणी लांबणार। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाईसाठी 262 कोटी, 2.25 लाख शेतकऱ्यांना दिलासा। आणखी 56 कोटींची गरज, शेतकऱ्यांना अद्यापही मदत निधीची प्रतीक्षा कायम। 80 रुपयात कापले मतदाराचे एक नाव, कर्नाटक विशेष तपास पथकाचा खुलासा। आळंदी विधानसभा मतदारसंघात मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी प्रत्येक बनावट अर्जासाठी 80 रुपये देण्यात आले। याचा अर्थ एका मतदाराला यादीतून वगळण्यासाठी निश्चित किंमत होती। तपासात असं देखील आढळून आले की निवडणुकीपूर्वी खऱ्या मतदारांची नावे वगळण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अंदाजे 6018 बनावट अर्ज सादर करण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात 71,783 शेतकऱ्यांना 58 कोटी 49 लाखांची मदत मंजूर। खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्यामुळे पारनेर तालुक्यातील 71,783 पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 58,059 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली, तर उर्वरित गावांनाही लवकरच मदत मिळणार। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी 100 पिंजरे कधी येणार, पिंपरखेड ग्रामस्थांचा वनविभागाला प्रश्न, बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच। पैसे आणायचे कुठून, पूरग्रस्तांच्या पॅकेजचे अर्थ खात्याला टेन्शन, योजनांना कात्री लागणार। राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने 31,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले खरे, मात्र हे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न सरकारला पडल्याचं दिसतंय। बायोमेट्रिक प्रणालीद्वारे होणार धान्याची खरेदी, नोव्हेंबर महिन्यापासून नोंदणी सुरू होणार। या वर्षीची खरेदी पूर्णपणे पारदर्शक आणि फसवणूक मुक्त राहावी, यासाठी सरकारने नव्या बायोमेट्रिक प्रणालीची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली। खरेदी आणि विक्री संघ कार्यालयातील संगणक ऑपरेटरना सध्या या नव्या प्रणालीचे प्रशिक्षण दिले जात आहे। लाखांदूर तालुक्यातील बागडी येथे बोगस बियाण्यातून फसवणूक, लाखो रुपयांचे नुकसान, कृषी विभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटनेची लिखित तक्रार कृषी विभागाकडे नोंदवली, मात्र विभागाकडून ना पंचनामा झाला ना नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। उलट बियाणे विक्रेत्यांनी जबाबदारी टाळत घुमजाव सुरू केला, तर बियाणे कंपनीच्या प्रतिनिधींनी मोबाईल बंद करून संपर्क तोडला।
कापूस विक्री शेतकऱ्यांची कोंडी किसान ॲपवर नोंदी झाल्या नाही, हमीभाव मिळणार कसा? यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 61,000 शेतकऱ्यांनी नोंदी केल्या आहेत. अद्यापही 3.5 लाख शेतकरी या प्रक्रियेच्या बाहेर आहेत. त्यामुळे कापूस विक्री करताना शेतकऱ्यांची कोंडी होण्याचा धोका निर्माण झालाय. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गेली अंधारात. हमीभाव केंद्र बेपत्ता. अवकाळी पावसाने घात केलाय. उन्हाळी खरीप हंगामात सरकारी धान खरेदी केंद्रावर विकले गेलेल्या सुमारे 12,000 शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. ऑक्टोबरमध्ये खरीप धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश सरकारने दिले असून देखील जिल्ह्यात अद्याप कुठेही सरकारी धान खरेदी केंद्रे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे ही केंद्रे कधी सुरू होतील याबाबत संभ्रम निर्माण झालाय. कांदा रोपांसाठी बी टाकण्यास सुरुवात. आंबेगावच्या पूर्व भागातील स्थिती. दिवाळीनंतर होणार कांदा लागवड. आंबेगाव तालुक्याच्या पूर्ण भागात शेतकऱ्यांनी शेतामध्ये कांदा रोपे टाकण्यास सुरुवात केली. बहुतांश शेतकऱ्यांची कांदा रोपे परतीच्या पावसात खराब झाली. आता पुन्हा शेतकऱ्यांनी कांदा रोपे तयार करण्यास सुरुवात केली आहे. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा नव्हे तर नेत्यांचा विरोध. 95% लोकांचे समर्थन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. हमीदर 5,328 रुपयांचा खरेदी केली. केवळ 500 रुपये क्विंटलने. बाजारातील अनागोंदी आणि व्यापाऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या लुटीवर नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या बाजार समित्यास या षडयंत्राचा भाग असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दिवाळीपूर्वी मदत मिळालीच नाही, शेतकऱ्यांमध्ये आक्रोश. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत. रब्बी पेरणीला सुरुवात, मात्र मदतीचे वाटप नाहीच. शासनाने हमीभाव केंद्रासाठी बाजार समित्यांकडून प्रस्ताव मागवले. शेतकरी संघटनांनी राज्य शासनाच्या पणन विभागाकडे हमीभाव केंद्रे सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने सर्व बाजार समित्यांना कुठे आणि कोणत्या पिकांचे उत्पादन खरेदीसाठी हमीभाव केंद्रे सुरू करावीत याबाबत विचारणा केली आहे. विदर्भात पुन्हा अधूनमधून पडतील पावसाच्या सरी. 25 ऑक्टोबर पासून 2 दिवस येलो अलर्ट. दरम्यान 25 ते 27 ऑक्टोबर दरम्यान अकोला, बुलढाणा, वाशिमसह संपूर्ण विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर 6 लाख, दुखापतीसाठी 2.5 लाखांपर्यंतची भरपाई. नागपूर खंडपीठाने खुल्या मॅनहोल्समुळे होणाऱ्या अपघातांची गांभीर्याने दखल घेतली. संग्रामपूर तालुक्यात दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात. अतिसार आजाराची लागण. पिंपरी आडगावात आरोग्य पथक दाखल. धोका टाळण्यासाठी शुद्ध पाण्याकरिता उपाययोजना गरजेची. सोयाबीन बुडाल्याने आता मदार. कापूस आणि तुरीवर CCI खरेदी केंद्रांना मुहूर्त सापडेना. तुरीला अवकाश. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले असून शेतकऱ्यांची अपेक्षा आता कापूस आणि तुरीच्या पिकांवर टिकली. मात्र CCI खरेदी केंद्रांना अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. अकोला जिल्ह्यात क्विंटलला केवळ 500 रुपयांचा भाव. केळी उत्पादक उद्ध्वस्त. गतवर्षीपेक्षा 1000 ते 1200 रुपयांनी दर कमी मिळालेत. जून महिन्यात जमीन खरडली. मदतीची आशा मात्र मावळली. नाशिक विभाग वगळता सर्वच विभागांसाठी 34 कोटींची मदत. जळगाव जिल्हा मात्र उपेक्षित. वैनगंगा नदीवरील चिंचडोह धरणाचे 38 दरवाजे बंद होणार. 25 ऑक्टोबर पासून प्रक्रिया सुरू. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून शेअर करा. रोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.